हो अमोल, तू जे काय सांगतोयस ते करताना मला मजा येते. पण अरे मला असं वाटतं की आता बास करूया, कारण नचिकेत सुद्धा खूप अस्वस्थ दिसतायत. वेडी आहेस का तू? आणखीन खेचल हवी त्याची. एजंट आहे, धोका आहे. ओके एजंट आहेस, ऑल आउट, ओव्हर अँड आउट. हा काकू, भ्रमणध्वनी हवा असेल ना तुला? किती वेळ झाला मिस घेऊन बसले. घे. अगं हरकत नाही, एवढं काय त्यात. दे आणि इकडे. हे असं लपवाछपवी करणं, खोटं बोलणं फार दिवस नाही जमणार आहे सई तुला. अगं मलाही जायचं एकदा तिकडे. जाऊया का आपण? हो. कसं आहे सगळं? Yeah, everything's all right. काय भ्रमणध्वनी बिघडलाय का? No. नाही, सारखं भ्रमणध्वनीमध्ये बघताय आणि कसल्या विचारात आहात एवढ्या? Nothing. नाही, काय विचार नाही करत तुम्ही. मग गप्प का आहात एवढे? नाही, गप्पा नाही. I'm talking, see? It's such a beautiful weather. It's quite sunny today. रोजलिन कशी आहे तुमची? She's good. असा का विचाराते तू? नाही हो, सहजच. खरंच बरी आहे ना? आहे, बरं आहे. तिला काय होणार? Anyway, I need to go. सई थांब. काय अप्पा? ये इकडे ये. तुझ्या आजीला तुझ्याशी जरा बोलायचंय. काय ग आजी? सई, तुला सकाळी एक काम सांगितलं होतं, झालं ते? कोणतं काम? मानसीला आणि कल्पना दोघींनाही सांगितलं होतं. तुला काय बोलल्या नाहीत त्या? नाही, मला काहीच माहित नाही. अगं आप्पा, तुम्ही काही सामान मागवलं होतं का? सदा हे दही देऊन गेलाय. काय झालं? नाही, तो म्हणाला की दही वडे करायचेत म्हणून दही मागवलंय. कोण करणार आहे दही वडे? उत्तम, छान लक्ष आहे सगळ्यांचं घराकडे. मोठे सुनबाई, अरे कांगारू, अरे बाहेर या सगळे. काय झालं अप्पा? आता विचारा, काय विचारायचं असेल ते.
अहो वहिनी, सदा हे दही देऊन गेलाय. म्हणाला की दही वडे करायचे. अगं बाई, ईश्वरा, हे काय काढलं मध्येच दही वड्यांचं? डाळ कुठे भिजत घातली वड्यांसाठी? बरोबर आहे ईश्वरा, डाळ भिजत घालायला नको का वड्यांसाठी? बघितलं, या भ्रमणध्वनीमुळं कुणाचं कशात लक्ष नाहीये याचे पुरावे पाहिजे होते ना तुम्हाला. बघा आता, कान आणि मेंदू दोन्हीही काम करत नाहीये तिथे कुणाचे. बोललेलं ऐकू येत नाही आणि सांगितलेलं काही कळत नाही. बघताय का आता एकमेकांकडे? सगळ्यांना सांगितलं डाळ भिजत घाला, भिजत घाला, पण नाही, लक्षच नव्हतं कुणाचं माझ्या बोलण्याकडे. कामाकडे दुर्लक्ष होत आहे सगळ्यांचं या यंत्रामुळे. या यंत्रानं वेळ लावलंय सगळ्यांना. जे काही चाललंय ते तुमच्या समोर आहे. आता पुढे काय करायचं याचा विचार तुम्ही करा. नाहीतर चालू द्या हे सगळं असंच. आई, अहो तुम्ही कधी सांगितलं होतं? माझं लक्ष होतं. हो ना, आईंनी सांगितलं आणि मी नाही केलं. असं कधी झालंय का? हो ना. हो ना आजी. आई, हे भ्रमणध्वनीमुळे नाही झालंय. मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलंय सकाळपासून तुमचं वागणं. आता उगीच कारण देऊ नका. Yeah, I think Appa is right. काय रे, बरा आहेस ना तू? काय झालं? आप्पांचं म्हणणं तुला पटलं? ते बोलतात ते बरोबर आहे. See, he has a valid point. तुमचं खूप अटेन्शन आहे मोबाईल मध्ये. You are losing the track of reality because of this virtual world. This time mistake apply. So they accept केला पाहिजे. He is right. आज कशी काय वाट चुकलास इकडे? काय काम काढलं माझ्यासारख्या स्वदेशी माणसाकडे? I understood, Appa. That day तुम्ही मोबाईलच्या साईडने का वोट केलं? You're right. मोबाईलचा साइड इफेक्ट्स आहे. You proved this to me. I'm sorry. क्षमा करा मला. काहीही गरज नाहीये क्षमा वगैरे मागायची. Appa, I've said this many times. Feeling समजून घ्या तुम्ही, please. ही तुझी नाटकं ऐकायची माझी अजिबात इच्छा नाहीये. Appa, genuinely बोला तुम्ही. पटतंय ना तुला? मग फेकून देतो भ्रमणध्वनी. No. नाही फेकू शकत नाही मी. काय? म्हणजे तू भ्रमणध्वनीचा वापर थांबवणार नाहीच आहेस तर? मी मगाशी म्हटलं नव्हतं ही सगळी नाटकं आहेत तुझी. तू मनापासून काहीही बोलत नाहीयेस हेच सिद्ध झालं. कुठला पण गोष्ट बियॉन्ड सर्टन लिमिट केलं then that's wrong. I understand. So म्हणून मी
जेवढं नीड गरज आहे तेवढं मोबाईल यूज करणार. But I can't stop using it. Anyway, I'm sorry. शेवटी त्याची चूक त्याला मान्य करायला लावली. खरी युद्ध ही अशीच जिंकायची असतात, बुद्धीच्या बळावर. तसंच आता बुद्धीच्या बळावर एक दिवस मी याला घराबाहेर काढणार आहे. पण याकरता कोणीतरी पाणेदार आणि खमका वकील हवा, माझ्यासारखा. पण आयत्या वेळेवर कोणाचं नाव लक्षात येत नाहीये. अहो नचिकेत सांभाळून. धन्यवाद. For what? आज तुम्ही आप्पांच्या बाजूने उभे राहिलात म्हणून. खरंच खूप मोठं मन लागतं अशी सगळ्यांसमोर आपली चूक मान्य करायला. काय झालं, हसलात का? मी घरमध्ये मोबाईल आणला तेव्हा यू डिडंट थँक मी. अँड टुडे मी आप्पांचा साईड घेतला, सो यू आर हॅपी. तू थँक्यू पण बोला ते. इट्स फनी. What happened, साई? मला ना तुमचं वागणंच कळत नाही कधी कधी. काय कळत नाही? तुम्ही नेमकी कुणाच्या बाजूने आहात? Why are you so confused? म्हणजे आप्पांचं म्हणणं तुम्हाला पटतंय का? तुम्ही भ्रमणध्वनीच्या बाजूने आहात का विरोधात? I support what is right. हे बरोबर आहे, त्याच्या बाजूने मी आहे. म्हणजे आज आप्पा जे काही बोलले ते तुम्हाला पटलं? आपा बरोबर बोलला. बट इच अँड एव्हरी टाइम आपा बरोबरच असतील असं नाही. का नसतील? आप्पांचं म्हणणं कधीच चुकत नाही. आफ्टर एव्हरीथिंग यू सॉ तरी पण तू असं बोलते. वाय? आय मीन आपा मोठे आहे, तुझं ग्रँडफादर आहे म्हणून बोलते, और जेन्युइनली तुला असं वाटतं? कसं पटवणार तू मला दॅट आपा इज ऑलवेज राईट? पण आज आप्पांनी तुम्हाला पटवून दिलंच ना. साई, ते आज. टुडे वॉज अन एक्सेप्शन. यू टेल मी, मोबाईल खरंच यूज नाही करायचा असं वाटतं तुला? लीव इट. लीव इट. भांडायला नको. लेट्स नॉट आर्ग्यू. काय झालं? कुणाचा फोन किंवा मेसेज येणार आहे का? नाही, सारखं भ्रमणध्वनी बघताय म्हणून विचारलं. नो. वाय विल समवन कॉल मी? मॉमचं बोलणं झालं, डॅडला पण मी कॉल केला. डिक्स स्लीपिंग अँड रिचार्ज. हो 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 शांत व्हा. मी सहजच विचारलं. निघते मी. साई, वेट. सांगायचं तुला काहीतरी. काय सांगायचंय? रोझलिन बद्दल का? भांडण झालं का तिच्याशी? साई, इट्स नॉट लाईक दॅट. असं काय पण नाही झालं. नाही, पण खरंच तुम्ही अस्वस्थ दिसताय. नक्कीच काहीतरी झालंय. साई, काय पण झालं नाही. दुसरं काहीतरी बोलायचं मला. काळजी करू नका. ही अशी छोटी मोठी भांडणं ना होत असतात. आपण विचार करायचा नसतो फार. साई, मी नाही भांडलं कोणाशी. प्लीज लिसन टू मी. सो साई, रोझलिन. तेच, तिलाच जाऊन सांगा. मिटेल तुमचं भांडण. आणि नका काळजी करू. निघते मी. उशीर झाला. गाईस, पण खरंच आपल्याला तिला शोधून काढायला हवं. आणि मेन म्हणजे तिचे इंटेन्शन्स काय हे कळायला हवं. भाई,
मला एक सांग, हे बघ, हा रोजलीनचा मॅटर आपल्या तिघांना सोडून कोणालाच माहिती नव्हता. आपण कुठून पचकलो तर नाही ना चुकून? नाही बाई, नाही. बघ, मी काहीच नाही केलंय. पहिलं सांगतोय तुला, मी खरंच काही नाही केलंय. अरे बाई, अरे बघा, तुम्ही माझ्यावर घसरू नका. मी काहीच नाही केलं. मला असं जास्त बोलायची सवयच नाहीये. हा, सॉरी ना, मी काय नाही केलंय. परत खरंच बोलतोय, मी काय नाही केलंय. अरे भाई, मी काय बोलतो, तू एक काम कर, सरळ तिला कॉल कर आणि बोल तिच्याशी. You are such a brilliant person. भाई, आपण आहेच ब्रिलियंट. एक दिवस पूर्ण जगाला कळेल आपण किती ब्रिलियंट आहे ते. हा, नाक, तू तिला आता कॉल कर पटकन. तिला बोल, हिम्मत असेल ना तर ये समोर. काय झालं नाक? Switched off. अमोल, मला आता असं वाटतंय ना की उगीच गोंधळ घातला आपण. काय यार सई, इतक्या लवकर हार मानलीस तू? पण मला त्रास होतोय हे असं खोटं वागायचा. ओ लेडी हरिश्चंद्र, पुरे आता. नाही रे, पण पुढे काय करायचं ना हे कळत नाहीये मला आता. हे बघ सई, जो खेळ आपण सुरू केलाय तो संपवला तर हवा. हो, पण कसा तेच कळत नाहीये ना. डोकंच चालत नाहीये माझं. तू उगाच टेन्शन घेतेस सई. टेन्शन नाही रे, टेन्शन कसलं. पण आत्ता जशी वागते तशी आधी वागले नाही ना. पण मग नेमकं काय करणार आहेस तू? माहित नाही, पण काहीतरी करणार आहे एवढं मात्र नक्की. ताई, माझं हिंदीचं पाठांतर घे ना. हो घेते ना, पण आता नाही, थोड्या वेळाने. अगं वेळ नसेल तर रेकॉर्ड करूया ना. अरे सांगितलं ना थोड्या वेळाने, आता नाही. टेन्शन असेल तर सांग मला, मी बघतो काय करायचं. तुला सांगून काय होणार आहे? बडबड कमी कर बरं तू. चिनू ऐक ना, आपल्या दुकानातनं ना गुलाबजाम आणलेत, जा काकूकडे जाऊन माग. अगं आधी सांगायचं ना. जा. या, गुलाबजाम. ताई, अगं गोगटे काकूनी बोलवलंय आज आपल्याला त्यांच्याकडे. गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आहे म्हणे. हो का? येईन येईन. अगं ऐक ना, आणि जुन्या साड्यांचं काय गालीचा केलंय माहितीये त्यांनी, अतिशय सुरेख आहे. हो का? अरे वा. छायाचित्र पाठवलं ना त्यांनी भ्रमणध्वनीवर. थांब तुला दाखवते. अगं आई, बरं नंतर दाखवते. घेतलं लगेच घेतलं. काकूला सांगितलंस का तू हे सगळं? आपण तिला घेऊन जाऊयात ना. अगं बाई हो, खरंच. ईश्वरा, विसरूनच गेले तिला सांगायला. आत्ता जाऊन सांगते. हा अगं पण सई, मी ते आई तू जा ना, काकूला सांग ना. हो जाते, पण आपण जाऊयात नक्की. अगं अगं सई, ते बाबा काय झालं? अगं सई, ते माझं इथे नसेल, इथे कसं असणार. हा, अरे अगं सई, ते कल्पनाने माझी हिशोबाची वही कुठे ठेवली आहे तुला माहितीये का? आता बाबा ते मला कसं माहित असेल? अरे हो, तुला कसं माहित असणार, तिलाच माहिती. कुठे गेली ती? स्वयंपाकघरात गेलीये खाली. हा बरं. काय करताय? बही शोधायची आहे ना? अरे बापरे, हा दे. अरे
सॉरी. क्षमा करा, क्षमा करा. सई, काय झालं?